आता आपण एस-टी-पीने पाणी देणार आहे, त्यासाठी आपल्याला आधी सगळ्यात हौद भरून घ्यायला लागेल. आता हौद भरेपर्यंत लाईट गेली. मग आता जेवढं पाणी आहे तेवढ्याच पाण्यात आपण पाणी देऊया झाडांना. आता एस-टी-पी चालू करायची म्हणजे एस-टी-पीला मोटर असते आणि त्यासाठी लाईट लागते. लाईट गेली म्हणून आपण इंजिन चालू केले आणि इंजिनवर आता आपण पाणी देणार आहे. हे बघू शकता. आता हे इंजिन चालू केले आणि मध्ये जे आहे ना ते मोटर आहे. आता हे चालू तर झाले. आता चला आता रोपांकडे जाऊया. तोपर्यंत आरव थांबलाय तिथे. आता इथं तोपर्यंत आरवचं पाणी द्यायचं चालू आहे. आरवला पण शेतीची खूप आवड आहे आणि झाडं लावायचं पण खूप आवड आहे आणि तो झाडं लावत नाही, फक्त त्याची झाडांची काळजी पण घेतो खूप छान. तो रोज 3 वाजता स्कूलमधून येतो आणि आल्याले कपडे वगैरे चेंज करून पहिलं हा रोपांना पाणी द्यायला येतो. रोज ह्याचं रुटीन असतं आणि या रोपांसोबतच तो घराच्या बाहेर जी फुलांची रोपं आहेत त्यांना पण पाणी देतो रोज. आणि ही जी आंब्याची रोपं आहेत ते केशर आंब्यांची रोपं आहेत आणि यांना रोज पाणी द्यायला लागतं. एक दिवस जर पाणी नाही दिलं या रोपांना तर ही रोपं सुकतात. म्हणून रोज न चुकता आठवणीने पाणी द्यावं लागतं आणि हे काम आरवकडं असतं. आणि आज आरवसोबत मी पण झाडांना पाणी द्यायला थांबले होते. तर आरव मला गाईड करत होता की झाडांना पाणी का की थोडं थोडं द्या सगळ्यांना असं म्हणून. असं रोपांना पाणी देताना एक वेगळाच आनंद मिळतो. म्हणजे असं वाटतं की आपण कोणत्या तरी जीवाला पाणी देतोय. आता इथं पाणी देऊन झाले, आपल्याला इंजिन बंद करावं लागेल. आणि हे चालले होते पण इंजिन बंद करायला, पण आरवला बंद करायचं होतं. तर इथं आम्ही दोघं पण होतो आणि आरव इंजिन बंद करत होता. झालं, आता इंजिन बंद करून झालं आपलं. आपला हा गावाकडचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.